संसद तसेच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्यांसाठी चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नांचा खास बेत करण्यात आला होता। यासाठी चांदीच्या एका थाळीचं भाडं होतं 550 रुपये, तर थाळीतील भोजन हे 4000 रुपयांचं होतं। याचा अर्थ एका खासदार किंवा आमदाराच्या जेवणावर राज्य विधिमंडळाने तब्बल 4500 रुपये खर्च केलेत। संसद व राज्य विधिमंडळातील अंदाज समिती त्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत समारोप झाला। अर्थसंकल्पीय तरतुदींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्या समितीच्या परिषदेत चांदीच्या ताटातून पंचपक्वान्न देत करदात्यांचा पैसा उधळला आहे। अंदाज समित्यांचे अध्यक्ष व सदस्य असे 250 विशेष आणि 350 अधिकारी असे 600 प्रमुख पाहुणे या परिषदेला उपस्थित होते। या पाहुण्यांसाठी निवासाची सोय हॉटेल ताज पॅलेसला तर अधिकाऱ्यांची सोय ही हॉटेल ट्रायडंटला केली होती। तसेच विधिमंडळाच्या प्रांगणात मऊ कापडाचे 2 वातानुकूलित शामियाने उभा केले होते। तसेच रेड कार्पेट देखील अंतरलेला होता। दरम्यान या सर्व प्रकरणावरून सर्वच स्तरातून टीकेची झोड उडाली आहे। सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार यांनी संताप व्यक्त केलाय। त्यांनी काय म्हटलंय तुम्हीच पहा। जनतेच्या कष्टाचा एक एक रुपया हा लोककल्याणासाठी खर्च झाला पाहिजे असं मत अंदाज समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलं। ही बैठक मागील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई येथे पार पडली, परंतु ज्या कारणासाठी बैठक बोलवली होती किंवा जो उद्देश होता त्या उद्देशालाच हरताळ फासण्याचं काम या समितीच्या लोकांनीच केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। जनतेच्या खर्चाचा एक एक रुपया वाचला पाहिजे असं म्हणणाऱ्या समितीनेच पेशवाई थाटात आणि चांदीच्या ताटामध्ये भोजन केलं। या एका ताटाचा भाडं हे जवळपास 450 रुपये होतं, 550 रुपये होतं आणि एकेका ताटाचा जेवणाचा खर्च 4000 रुपये होता। 600 सदस्यांच्या या एका जेवणावर सुमारे 27 लाख रुपये खर्च करण्यात आला। याशिवाय ताज ट्रायडंटसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणं, आलिशान शामियाने वगैरेवर खर्च केलेला वेगळाच। या अंदाज समितीच्या परिषदेमध्ये लोककल्याणासाठी किंवा जनतेचा पैसा कशा पद्धतीने खर्च होतो याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम या अंदाज समित्यांचं असतं आणि त्यांच्या परिषदेमध्ये ठराव त्या अर्थाचेच झाले की जनतेचा एक एक रुपया योग्य कारणासाठी खर्च झाला पाहिजे। प्रशासन आणि बाकी जो काही अर्थसंकल्पीय खर्च होतो तो योग्य पद्धतीने झाला पाहिजे, त्यासाठी यांच्या अंदाज समित्यांनी काम केलं पाहिजे वगैरे वगैरे। परंतु प्रत्यक्षात मात्र या समित्याच वेगळ्याच पद्धतीने वागताना आपल्याला या परिषदेमध्ये दिसून आल्या। ज्या समितीने इतरांच्या खर्चावर लक्ष ठेवायचं, इतरांच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं, त्या समित्यांनी स्वतःच्याच आलिशान बरदास्तीवर करोडो रुपये खर्च केल्याचं याच्यामधून दिसून येतं। जनता हे पाहत नाही, जनतेलाही समजत नाही असा या लोकांचा समज आहे। परंतु देशातल्या जनतेले आता असे प्रयत्न हे हाणून पाडायला पाहिजेत आणि तेही आपल्या मतदानाच्या ताकदीवर आणि आपल्या इच्छेच्या शक्तीवर। तसेच या प्रकरणावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। चांदीच्या ताटात जेवण आणि शेतकरी उपाशी, राज्य कर्जबाजारीपणाच्या उंबरठ्यावर आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढत आहे, अनेक सरकारी योजना थांबल्या आहेत आणि या संकटातही सत्ताधारी चांदीच्या ताटात 5000चं शाही जेवण घेत आहेत, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। या प्रकरणात टीका झाल्यानंतर राजकीय सूत्रांनी सांगितलं की पाहुण्यांना शुद्ध चांदीच्या ताटात नव्हे तर चांदीच्या पत्र्याचा थर असलेल्या ताटांमध्ये जेवण देण्यात आलं होतं। प्रति ताटाचा जेवणाचा खर्च 4000 रुपये नव्हता, यापेक्षा तो कमी होता। पण या प्रकरणावर राज्य विधिमंडळातर्फे कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। पण जनतेच्या कराच्या पैशाची अशी उधळपट्टी होत असताना यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।